3 वाजले होते, पण हॉटेल किनाराचा रेस्टॉरंट आणि बार अजूनही उघडा होता. पार्किंग प्लेसला काही कार्स उभ्या होत्या. मी बुलेट एका बाजूला उभी केली. पार्किंग प्लेसला आलो. तिथे उभ्या असलेल्या कारची बारकाईनं तपासणी केली. तिथे एकूण 4 ॲम्बॅसेडर उभ्या होत्या, पण पांढऱ्या रंगाच्या 2च होत्या. मी त्या दोन्ही गाड्यांचं निरीक्षण केलं. एका कारची एक बाजू चांगली चेपली होती आणि कारची ही अवस्था कुठेतरी ॲक्सिडेंट केल्यामुळे झाली आहे हे स्पष्टपणे लक्षात येत होतं. पण त्याचबरोबर हा ॲक्सिडेंट एवढ्याच झालेला नाही हे चेपलेल्या भागात जमलेल्या चिखल आणि मातीच्या वाळलेल्या घाणीवरनं लक्षात येत होतं. दुसरा कारचा समोरचा डावीकडचा भाग पुसटसा चेपलेला दिसत होता आणि त्याच्या खालच्या बाजूला दिसणारे ओरखडे अगदी ताजे वाटत होते. मी सहज म्हणून कारच्या दरवाज्याचा हँडल धरून फिरवला. दार उघडलं गेलं. कारचा मालक घाईघाईनं दरवाजा लॉक करायचा विसरून गेला असावा. मी अर्धवट कारमध्ये घुसून डॅशबोर्डवर असलेला कप्पा उघडला. आत हात घातला. आतमध्ये मला काही खरेदीच्या पावत्या मिळाल्या. त्यातली एक पावती पेट्रोल पंपाची होती आणि त्यावर दिनेश चंद्रांचं नाव लिहिलेलं होतं. अच्छा, म्हणजे ही पांढऱ्या रंगाची ॲम्बॅसेडर दिनेश चंद्राची होती. तर मी पार्किंग प्लेसमधनं बाहेर पडलो. रेस्टॉरंटमध्ये शिरलो. वास्तविक हे नियमाच्या विरुद्ध होतं, पण तरीही बार उघडा होता आणि यावेळीही तिथे 3-4 लोक पीत बसलेले होते. मी बार काउंटरवरच्या बाजूला असलेल्या एका कोपऱ्यात टेबलावर बसलो. एक पेग व्हिस्की आणि सँडविचची ऑर्डर दिली. मी एक उडती नजर 3ऱ्या मजल्यावर असलेल्या कॅसिनोकडे जाणाऱ्या लिफ्टकडे टाकली. बाहेर दिनेश चंद्राची कार उभी होती. या अर्थी सुचित्रा इथेच असायला हवी होती, पण ती खाली बारमध्ये नव्हती. मग ती वर कॅसिनोमध्ये तर नसावी. मी असा विचार करत असताना प्रकाश सावंत आत आला. बारमध्ये मोजकीच माणसं असल्यानं अगदी सहजपणे त्याची नजर माझ्यावर पडली आणि मला बघता तो क्षणभर थबकला. मग त्याने आपल्या मनगटावरच्या घड्याळात बघितलं आणि तो सरळ माझ्या दिशेने आला. मी चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखवता आरामात व्हिस्कीचे घोट घेत राहिलो. हॅलो. तो समोर येऊन उभा राहताच मी सहज स्वरात म्हणालो, कसं काय चाललंय प्रकाश? ठीक चाललंय. प्रकाश सावंत काहीशा विचित्र नजरेनं माझ्याकडे बघत होता. सदानंद शेट्टी काय म्हणतोय? त्याचा कॅसिनो जोरात चालू आहे ना? पण तू इथे काय करतोयस? कमाल आहे. मी काय करतोय तुला दिसत नाही आहे प्रकाश? अरे मी व्हिस्की पितोय, सँडविच खातोय. शहाणपणा करू नको तू. सरळ सरळ तू इथे कशासाठी आलायस ते सांग. अरे सांगितलं की व्हिस्की प्यायला आलो आहे, सँडविच खायला आलो आहे. एवढ्या पहाटे या गोष्टी दुसरीकडे कुठे मिळणार? विकी, माझ्याशी जास्त हुशारी करू नको. मी फार वाईट माणूस आहे. अरे पण तू सुधारलायस म्हणून तर तुला शेट्टीने इथे ठेवलं आहे ना. मग मी भोळसटपणाचा अभिनय करत म्हणालो. काय बोलावं ते न सुचवून त्याचा चेहरा उतरल्यासारखा झाला. ओठांवरनं जीभ फिरवत त्यांनी इकडे तिकडे बघितलं. बारमधले लोक आमच्याकडेच बघत होते. तू जरा माझ्याबरोबर चल, तो कठोर आवाजात म्हणाला. कुठे? आतमध्ये चल, माझ्या ऑफिसात. का? आतमध्ये ऑफिसात नेऊन तू माझी धुलाई करणार आहेस का? तू आता उठतोस का? उरलेली व्हिस्की पिऊन मी ग्लास टेबलवर ठेवला. मग अर्धं राहिलेलं सँडविच तोंडात कोंबलं आणि प्रकाश सावंतबरोबर चालायला लागलो. मला घेऊन तो मागच्या भागात असलेल्या एका खोलीत आला. त्या खोलीच्या आत आणखीन एक खोली होती. तिचा दरवाजा लोटलेला होता. त्या दरवाजामागे कुणीतरी असावं, कारण दरवाजा नुकताच लोटल्यासारखा वाटत होता. बस. प्रकाश सावंत टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवर बसत म्हणाला. मी आरामात बसलो त्याच्यासमोर. आता सांग, कशासाठी आलायस इथे? उत्तरादाखल मी फक्त मूठ मिटली, अंगठा तोंडाजवळ नेला. तू सांगणार नसलास तरी मला माहिती आहे. विनोद रावत तुला भेटायला आला होता. त्यांनी स्वतःच मला तुला भेटायला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. तू आपला वेळ फुकट घालवतोयस विकी. त्या माणसाच्या नादी लागून तुझा आमच्या मागे लागायचा प्रयत्न केलास तर तुला फार जड जाईल बरं का ते. आमच्या मागे? तू आणि आणखीन कोण?
अरे मी आणि सुचित्रा चंद्रा. काय वाकडं करणार आहेस रे तू आमचं? फार तर आमच्यातले संबंध तू आपल्या पेपरात छापून जग जाहीर करशील, पण त्यामुळे हे आता आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. पुन्हा एकदा मला तीव्रतेनं जाणवलं, आतल्या खोलीच्या दाराआड उभं राहून कोणीतरी आमचं बोलणं ऐकत होतं. तुझा आणि सुचित्राचा काय संबंध आहे? मी विचारलं त्याला. विघे, उगाच वेळ पांघरायचा प्रयत्न करू नकोस. तुला माहिती आहे काय संबंध आहेत ते. पण ते संबंध आता कोणाला समजले नाही समजले आम्हाला फरक पडत नाही. 4 दिवसांपूर्वी फरक पडू शकत होता, पण आता नाही. माझे प्रेमसंबंध आता कोणा परक्याच्या पत्नीशी नसून एका विधवा स्त्रीशी आहेत. हीच गोष्ट मी विनोद रावतालाही सांगितली होती आणि तीच गोष्ट आता तुलाही सांगतोय. आता चल चल चल, फूट इथनं चल. बास, एवढी क्षुल्लक गोष्ट सांगण्यासाठी तू मला आत बोलवलं होतंस? दिनेश चंद्राच्या पत्नीशी असलेल्या तुझ्या अनैतिक संबंधांच्या आधारे हा विनोद रावत तुला ब्लॅकमेल करत होता? ज्यादा ॲक्टिंग करायची गरज नाही रे. तेच सांगण्यासाठी विनोद रावत तुझ्याकडे आला होता हे मला माहिती आहे. आणखीन काय काय सांगितलं त्या हरामखोरांनी तुला? काही नाही, त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. म्हणजे तशी संधीच नाही मिळाली त्याला. त्याच्या आधीच त्याचं रामनाम सत्य झालं. म्हणजे ही इज डेड. मला भेटण्याआधीच मेला बिचारा. आता तर माझी खात्री झाली होती दरवाज्याच्या मागे नक्की कोणीतरी उभं होतं. माझ्या तोंडून विनोद रावतच्या मृत्यूची बातमी ऐकताच दरवाज्याच्या मागे जे कोणी उभं होतं त्याच्या तोंडून नकळत एक दबक्या आवाजातला सुस्कारा बाहेर पडल्यासारखं मला वाटलं. काय म्हणतोयस काय तू? प्रकाश सावंत एकदम दचकून म्हणाला. अरे आता 2 तासापूर्वी तर मी त्याला इथून धक्के मारून बाहेर काढलं होतं ना. त्यानंतरच कोणीतरी त्याला कारच्या खाली चिरडलं. म्हणजे तुझी आणि त्याची भेट झालीच नाही? नाही, आमची भेट नाही झाली. प्रकाश सावंत एकदम गप्प झाला. कसल्या तरी गहन विचारात पडल्यासारखा त्याचा चेहरा झाला. मी खिशातनं व्हील्सचं पाकिट काढलं, एक सिगरेट पेटवली. खरं सांगतोयस का तू? विनोद रावतशी खरोखर तुझं काही बोलणं झालं नाही? अरे सांगितलं ना, तशी संधीच मिळाली नाही त्याला. अरे 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 मी 1 नंबरचा गाढव माणूस आहे. तुला काहीच माहीत नसताना मी स्वतःच तुला सगळं काही सांगून बसलो. विनोद रावत तुला भेटण्यासाठी इथून गेला होता. मला वाटलं त्याच्याशी तुझं बोलणं झाल्यामुळे तू इथं आला आहे. नाही, तुझा गैरसमज झाला. पण घाबरू नकोस, मी काही विनोद रावतसारखं तुला ब्लॅकमेल करणार नाही. अरे पण, आणि हे सगळं तू मला आधीच सांगितलं असतंस तर मी तुझी त्याच्यापासून सुटकाही केली असती. तू म्हणालास तो कारच्या खाली चिरडून मेला. कसा? माहीमला नवजीवन कॉलनीचा रस्ता ओलांडून तो मी राहत असलेल्या इमारतीकडे येत होता. त्याच वेळी निघून जाणाऱ्या एका कारखाली तो सापडला. कारवाला पकडला गेला का? नाही रे, पण पकडला जाणारच ना. ॲक्सिडेंट होताना कोणीतरी पाहिलं असणार, तो देईल त्याच्या विरुद्ध साक्ष. नाही, मला काही त्याची कल्पना नाही आहे. प्रकाश सावंत पुन्हा गप्प झाला. आता सुचित्राचे आणि तुझे संबंध काय आहेत हे तू मला सांगितलं आहे, तर मलाही तुला सांगायला हरकत नाही की मी सुचित्रासाठीच काम करतोय. सुचित्रासाठी काम करतोयस म्हणजे? आपल्या पतीचा खून झाला आहे असं तिला वाटतं आहे आणि त्या खुन्याचा मी शोध लावावा अशी तिने मला विनंती केली आहे. कमाल आहे. सुचित्राने मला हे काही सांगितलंच नाही. नाही, त्यात तिची चूक काही नाही आहे. या विषयावर तिच्याशी माझं पुन्हा काही बोलणं होऊ शकलं नाही. सुचित्राने माझ्यासमोर फक्त आपला संशय व्यक्त केला होता की चंद्रासाहेबांचा खून झालेला असावा आणि मग खुनी व्यक्तीनं जाणीवपूर्वक त्याला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केलेला असावा. त्याचवेळी पोलीस इन्स्पेक्टरनं येऊन सांगितलं की वैशाली सानेचा खून झाला आहे आणि तो खून ज्या रिव्हॉल्वरनं चंद्रासाहेब मेले त्याच रिव्हॉल्वरनं झाला होता आणि ते ऐकताच सुचित्रा बेशुद्ध पडली होती. त्यामुळे तिच्याशी आणखीन काही बोलायचा प्रश्नच उद्भवला नाही. बहुतेक तिलाही चंद्रासाहेबांनी आधी वैशालीचा खून केला आणि मग स्वतः आत्महत्या केली ह्या तथ्य वाटलेलं असावं. तसं असेल तर तिने तुला सांगितलं असणार ना की चंद्रासाहेबांच्या खुन्याला शोधण्यात आता काही अर्थ नाही आहे म्हणून. नाही सांगितलं तसं काही सांगण्याच्या आधीच ती बेशुद्ध झाली.
सुचित्रा मूर्ख आहे. ही सरळ सरळ आत्महत्येची केस आहे. खून वगैरे व्हायचा प्रश्न येतोच आहे कुठे. शक्य आहे. तेव्हा तू आता या केसवर काम करणं बंद कर. तुझ्या सांगण्यावर ना? मी हसलो, नकारार्थी मान हलवत म्हणालो, ते मला सुचित्रा सांगू शकते, तू नाही. अरे पण त्यातनं काही निष्पन्नच होणार नसेल तर? आणि सुचित्रा जर तुला भेटली तर तिला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला सांग. मला तिच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे तुला? मला सांग ना, मी सांगेन की तिला. नाही, तिला जर तुला काही सांगावंसं वाटलं तर ती स्वतः सांगेल की तुला. अच्छा, गुड डे. प्रकाश सावंतनं मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. चिंता आणि विचारमग्न चेहऱ्यानं तो तसाच चुपचाप खुर्चीवर बसून राहिला होता. बराच प्रयत्न करूनही दाराआड असलेली व्यक्ती कोण हे मला कळू शकलं नाही. इमारतीतून बाहेर पडून मी बुलेट उभी केली होती त्या दिशेकडे चालायला लागलो. मी बुलेटजवळ पोचलो असीन नसीन तोच पाठीमागून कोणीतरी हाक मारली, मिस्टर राजे. मी वळून बघितलं तर सुचित्रा इमारतीतनं बाहेर पडून झपाझपा चालत माझ्या दिशेनं येत होती. प्रकाश म्हणत होता की तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. हो, बोलायचं आहे. बोला की मग. इथे. मग एवढ्या रात्री आणखीन कुठे जाणार? तुम्ही माझ्या फ्लॅटवर येऊ शकाल? ठीक आहे, माझ्याकडे कार आहे, चला. ओके, माझ्याकडे बुलेट आहे. मी माझ्या इमारतीसमोर बुलेट थांबवली. माझ्या मागोमागच सुचित्रानं कार थांबवली. रस्ता निर्मनुष्य होता. विनोद रावतचं प्रेत हलवलं गेलं होतं आणि पोलिसही निघून गेले होते. मी बुलेट स्टँडला लावेपर्यंत सुचित्राही कारमधनं बाहेर पडली होती. या अशा भलत्या वेळी मला तुमच्या फ्लॅटवर बघून कोणी काही बोलणार नाही ना? नाही बोलणार, कारण इथे राहणाऱ्या सगळ्यांना माझ्या कामाचं स्वरूप माहिती आहे. रात्री बेरात्री माझ्याकडे येणाऱ्यांची त्यांना सवय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझाही नसेल एवढा माझ्या चारित्र्यावर त्यांचा विश्वास आहे. सुचित्राचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. काही न बोलता ती माझ्या मागोमाग चालायला लागली. आम्ही फ्लॅटमध्ये आलो. तिला कोचावर बसण्याचा इशारा करत मी आतून 2 थम्सअप आणले. मी पुढे केलेली थम्सअपची बाटली घेत ती म्हणाली, प्रकाश म्हणत होता तुम्ही माझ्यासाठी काम करताय म्हणून. हो. पण इन्स्पेक्टरनं वैशालीच्या खुनासंबंधात जे काही सांगितलं होतं ते बघता तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवताय हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं. अप्रत्यक्षपणे तिला आता माझ्या मदतीची गरज नाही हेच ती मला सुचवू पाहत होती. लक्षात यायला हवं होतं पण नाही आलं. आणि एक गोष्ट तुम्ही विसरताय, तुमच्या पतीकडनं मी 10,000 रुपये घेतलेले आहेत. त्या पैशाच्या बदल्यात काहीतरी करून दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. नाही ते ठीक आहे हो, पण तुम्ही स्वतःच म्हणत होतात ना या केसमध्ये काही दम नाही आहे म्हणून. मी तसं म्हणालो होतो हे खरं आहे, पण तेव्हापासून आत्तापर्यंत मध्ये अनेक नव्या नव्या घटना घडल्या आहेत. तुम्हाला त्या समजायला हव्यात. पहिल्यांदा त्या ऐका आणि मग ठरवा तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे का नाही. ते ऐकल्यानंतरही जर मी म्हणाले की मला तुमच्या मदतीची गरज नाही तर तुम्ही आपला तपास बंद करणार असं मी कुठे म्हणालो. मग मी तुमच्यासाठी काम करणं बंद करीन, पण स्वतःसाठी काही करायला मी स्वतंत्र आहे ना. मी काही कोणी भाडोत्री डिटेक्टिव्ह नाही आहे, तर मी एक प्रेस रिपोर्टरसुद्धा आहे मिसेस चंद्रा. ती गप्पच राहिली. आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्यात तुम्हाला नसलं ना तरी इतरांना स्वारस्य असू शकतं. चंद्रासाहेबांचा खून झाला होता का त्यांनी आत्महत्या केली होती हे जाणून घेण्यासाठी ते मला मदतीची विनंती करू शकतातच की. इतर म्हणजे कोण? नाही ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार. पण आणखीन एक अशी व्यक्ती आहे की जिचा तुमच्याप्रमाणे चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली यावर विश्वास नाही. कोण आहे ती व्यक्ती? आय एम सॉरी, पण आम्हा दोघांनाही जर एकाच शंकेचं निरसन करून घ्यायचं आहे तर त्या व्यक्तीचं नाव सांगायला काय हरकत आहे? शंका जरी एक असली ना तरी ती विचारण्यामागे तुम्हा दोघांचे हेतू वेगवेगळे असू शकतात ना. चंद्रासाहेबांचा खून झाला आहे हे कदाचित तुम्ही वेगळ्या कारणासाठी सिद्ध करू बघत असाल, पण दुसरी व्यक्ती कुठल्या तरी वेगळ्याच कारणासाठी बघत असेल. विक्रम साहेब, रणजितने तुमची केलेली प्रशंसा अगदी योग्य होती. तो म्हणाला होता वैशाली सानेला जर कुणी हँडल करू शकेल तर ते म्हणजे फक्त तुम्ही. म्हणजे चंद्रासाहेबांना माझी मदत घ्यायचा सल्ला रणजितने दिला होता.
हो, पण तुम्ही तर म्हणाला होतात की रणजितला माझ्याकडे पाठवण्यासाठी तुम्हीच चंद्रासाहेबांना तयार केलं होतं. तुम्ही त्यांना सुचवलं होतं की वैशाली सानेपासनं जर कोणी त्यांची सुटका करू शकेल तर तो फक्त मी. हां, बरोबर आहे, पण मुळात ती आयडिया रणजितची. त्यांनी तुमचं नाव सुचवलं आणि मी ते उचलून धरलं. तुम्ही मला जरा सविस्तरपणे सांगाल का की रणजितला सुरुवातीला माझ्याकडे यायची बुद्धी कशी झाली? आता आणखीन काय सविस्तर सांगू? तुम्हाला सगळं माहिती आहे. नाही, मला जे काही सांगितलं गेलं होतं तेवढंच मला माहिती आहे. त्यावेळी आणखीन काही विचारायचं, जाणून घ्यायचं अशी वेळच आली नव्हती ना. मग आत्ताच आणखीन काही जाणून घेण्यासारखं काय घडलं आहे? खूप घडलं आहे, खूप घडलं आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 2 माणसं प्राणाला मुकली आहेत. पहिल्यांदा वैशाली सानेचा खून झाला, मग तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या पतीचा खून झाला आणि आता त्यांनी त्या बिचाऱ्या विनोद रावतलाही धरला आहे. म्हणजे एकूण 3 खून झालेत. विनोद रावत? पण तुम्ही तर म्हणत होता की तो ॲक्सिडेंटमध्ये मारला गेला. बोलता बोलता एकदम तिने आपली जीभ चावली आणि ती गप्प झाली. मी म्हणत होतो? तिच्याकडे एकटक नजरेनं बघत मी म्हणालो, हे मी तुम्हाला कधी म्हणालो? काही न बोलता ती माझी नजर टाळत राहिली. अच्छा अच्छा अच्छा, आलं माझ्या लक्षात. म्हणजे जेव्हा मी किनारामध्ये प्रकाश सावंतशी बोलत होतो तेव्हा आतल्या खोलीच्या दाराआड तुम्ही उभ्या होता का? हे बघा, असला काही प्रश्न मला विचारायचा तुम्हाला काहीच हक्क नाही आहे. खरंच नाही आहे. तिने काहीच उत्तर दिलं नाही. मग खाली तुम्ही तुमच्या कारपर्यंत तुम्ही स्वतः जाता का मी सोडवायला येऊ तुम्हाला? पण ती होती तशीच बसून राहिली. काहीतरी चाळा म्हणून तिने हातातल्या थम्सअपचे 2-3 घोड घेतले. मी तिच्याकडे दुर्लक्ष करत एक सिगरेट पेटवली. मी मान्य करते, जेव्हा तुम्ही प्रकाशबरोबर बोलत होता तेव्हा आतल्या खोलीत मीच होते. मग तर तुम्हाला हेही माहिती असेल की तुमच्या आणि प्रकाश सावंतच्या संबंधाबद्दल मला समजलं आहे आणि विनोद रावत तुम्हा दोघांना ब्लॅकमेल करत होता ही गोष्टही मला कळली आहे. हे बघा, माझं प्रकाशवर प्रेम आहे हे मी कबूल करते. त्याचंही माझ्यावर प्रेम आहे आणि आमचे हे प्रेमसंबंध आता अशा एका पातळीवर येऊन पोचलेत की फार दिवस ते चंद्रासाहेबांपासून लपवून ठेवणं आम्हाला शक्य नव्हतं. या विषयावर मला आता त्यांच्याशी स्पष्ट बोलणं भाग होतं. नाही, मला आधी सांगा, प्रकाश सावंतबरोबरचे तुमचे हे संबंध केव्हापासून चालू आहेत? त्याची माझी ओळख झाली तेव्हापासून साधारण 4-1 महिने झाले असतील. आणि ही तुमची ओळख कशी झाली? सांगायलाच पाहिजे. काय हरकत आहे? तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. आता तर तुम्ही त्याच्याशी लग्नही करणार असाल, मग ते सांगायला काय हरकत आहे? एवढ्यात कसं लग्न करू शकते मी? अजून तर चंद्रासाहेब. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढा आहे की आज ना उद्या तुम्ही त्याच्याशी लग्न करणारच ना, मग सांगायला काय हरकत आहे? काही क्षण सांगावं का सांगू नये या संभ्रमात पडल्यासारखी ती गप्प बसली. मग हलक्या आवाजात म्हणाली, एकदा मी किनारात चालणाऱ्या कॅसिनोमध्ये गेले होते. चंद्रासाहेबांच्या बरोबर? नाही, रणजित बरोबर. रणजितला जुगाराची फार आवड आहे. मुंबईतल्या बऱ्याच जुगारी अड्ड्यांची त्याला माहिती आहे. किनारातल्या कॅसिनोत तो नेहमी जातो. आजही तो तिथेच होता. तुम्हालाही जुगाराची आवड आहे? आहे, पण केवळ गंमत म्हणून. कधीतरी एखादा डाव खेळण्याची इच्छा होती, तेवढीच. आणि मोठे मोठे डाव? नाही, किरकोळ 50-100चे. रणजितही असे किरकोळ डाव खेळतो? नाही हो, तो पक्का गॅम्बलर आहे. सुरुवातीला तो खूप मोठ्या मोठ्या रकमा लावायचा, पण त्यात तो एवढे पैसे घालून बसला की स्वतःची जमापुंजी तर घालून बसलाच, वर कॅसिनोचा मालक सदानंद शेट्टीचं कर्ज झालं त्याच्या अंगावर. या संदर्भात चंद्रासाहेबांनी त्याला 1-2दा टोकलं. त्यानंतर रणजितनी स्वतःला सावरलं. इतकंच नाही तर नंतर सदानंद शेट्टीचं सगळं कर्जही फेडलं असं मी ऐकलं. अरे वा, म्हणजे एकदम बेस्ट माणूस आहे म्हणायचा हा रणजित. हो, चंद्रासाहेबांच्या पहिल्या सेक्रेटरीपेक्षा तर चांगला आहे. चंद्रासाहेबांनी बरेच सेक्रेटरी बदलले का? त्यांचं सगळ्यांशी पटत होतं, पण काम इतकं असायचं की माणूस हैराण व्हायचा. त्यामुळे सेक्रेटरी फार काळ टिकून राहायचे नाहीत. तसं पाहिलं ना तर ही तशी 24 तासाची ड्युटी आहे. ऑफिसात तर चंद्रासाहेबांबरोबर काम करायला लागायचं, पण बंगल्यातही त्याला राहायला लागायचं. कारण चंद्रासाहेबांना कधी सेक्रेटरीची गरज भासेल सांगताच यायचं नाही. आणि या बाबतीत रणजित त्यांच्या कसोटीला चांगला उतरला.
अर्ध्या रात्री जरी तो कुठे गेला तर आपण कुठे जातो हे तो सांगून जायचा. त्यामुळे अचानक कधी त्याची गरज भासली तर चंद्रासाहेब त्याला बोलवून घेऊ शकत असत. एका परक्या पुरुषाचं सतत बंगल्यात असणं तुम्हाला त्रासदायक वाटत नाही? सुचित्राने काहीशा विचित्र नजरेनं माझ्याकडे बघितलं आणि मग माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात आल्यासारखी तिने मान हलवली आणि म्हणाली, नाही नाही, तसा मला त्याचा काही त्रास नव्हता. याचा अर्थ रणजित खराखुरा सभ्यग्रस्त आहे तर. तसा नोकरीला लागल्यावर सुरुवातीला माझ्याकडे बघणाऱ्या त्याच्या नजरेत एक प्रकारची आसक्ती असायची. माझ्या ते लक्षात येताच मी त्याला माझ्या वागणुकीतनं दाखवून दिलं की तो चंद्रासाहेबांचा म्हणजे पर्यायानं माझासुद्धा एक नोकर आहे आणि नोकराच्या पायरीने त्यांनी वागलं पाहिजे. आपली पायरी सोडून त्यांनी वागता कामा नये. पण तुम्ही तर त्याच्याबरोबर रोज हिंडत फिरत होतात ना. आत्ताच तुम्ही सांगितलं की शेट्टीच्या कॅसिनोमध्ये तुम्ही रणजितच्या बरोबर जायचा. हां, पण ते केवळ एवढ्यासाठी हो की रणजितला जुगाराची आवड आहे, मलाही जुगाराची आवड आहे. पण चंद्रासाहेबांना ती नव्हती. आणखीन एक, तुमच्या मनात जर अजून काही शंका असेल तर एक गोष्ट मला तुम्हाला मुद्दाम सांगावीशी वाटते आहे. रणजितला तशा प्रकारचा इंटरेस्ट माझ्यात मुळीच नव्हता. कारण त्याचीही एक गर्लफ्रेंड आहे. अच्छा, कोण आहे होती? नाही, ते नाही मला माहिती. आणि ही गोष्ट तुम्हाला रणजितने सांगितली होती? नाही, पण त्याचं कुठल्या तरी मुलीशी अफेअर असावं असा माझा अंदाज आहे. आपल्या ह्या बिझनेसच्या कामासाठी चंद्रासाहेबांना बऱ्याचदा पुण्याला जायला लागायचं. सेक्रेटरी या नात्यानं रणजितही त्यांच्याबरोबर जायचा. आणि ज्या वेळी तो असा पुण्याला जायला निघायचा ना, त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक खास प्रकारची चमक दिसायची. पुण्याला जायला तो कमालीचा उत्सुक असायचा. यावरून पुण्यात नक्की त्याचे काहीतरी नाजूक संबंध गुंतलेले असावेत. कदाचित दुसरंही काही कारण असू शकेल. नाही हो, पुरुषांच्या डोळ्यातली ती खास चमक एक स्त्री म्हणून मला चांगल्या परिचयाची आहे. एकदा त्या बाबतीत मी त्याला छेडलंही होतं. अर्थात हसून त्यांनी माझं बोलणं उडवून लावलं. एनिवे, तूर्त आपल्याला रणजित किंवा त्याच्या गर्लफ्रेंडशी काही देणं घेणं नाही आहे. मला एक सांगा, विनोद रावतबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही, तशी त्याच्याबद्दल मला फारशी नाही, पण तो हाच माणूस होता ज्याचा उल्लेख प्रकाशनं तुमच्याबरोबर केलेला होता. कशी कोण जाणे, पण या माणसाला माझ्या आणि प्रकाशच्या संबंधाबद्दल माहिती मिळाली आणि मग तो आम्हाला ब्लॅकमेल करायला लागला. त्यांनी आम्हाला धमकी दिली की जर आम्ही त्याला पैसे दिले नाहीत तर तो चंद्रासाहेबांना आमच्या संबंधाबाबत सगळं काही सांगून टाकेल. प्रकाश सावंतच्या म्हणण्यानुसार मृत्यूपूर्वी विनोद रावत मला भेटायला येत होता. मग मला भेटून तो काय सांगणार होता? तो तुम्हाला ओळखत होता? हो, आम्ही दोघंही एकमेकांना ओळखत होतो. पण या प्रकरणात मला भेटण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे माझ्या लक्षात येत नाही आहे. वास्तविक चंद्रासाहेबांसमोर तुमचे संबंध उघड करण्याची धमकी देऊनच तो तुम्हाला ब्लॅकमेल करत होता. पण चंद्रासाहेबांच्या मृत्यूनं त्याच्या या धमकीतली हवाच निघून गेली. आता तुमचे हे संबंध जगजाहीर झाले तरी तुम्हाला भ्यायचं काहीच कारण नव्हतं ना. नाही, तसं नाही आहे विक्रमसाहेब. तुमच्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला आता हे सांगणार आहे. मिसेस चंद्रा, माझ्यावर विश्वास ठेवून जेव्हा कोणी मला काही सांगत असतो तेव्हा एक तर ते खोटं असतं किंवा मग इतकं धोकादायक असतं की ते मला न समजणं चांगलं असतं. जी गोष्ट वास्तविक तुम्ही पोलिसांना सांगायला हवी ती जर तुम्ही मला सांगणार असाल तर मी म्हणेन मला ती गोष्ट जाणून घ्यायची इच्छा नाही. नाही, तसं नाही. उलट ही गोष्ट पोलिसांना सांगण्यासारखी नाहीच आहे. मग हरकत नाही, बोला. तुम्ही म्हणता तसं चंद्रासाहेबांच्या मृत्यूनं विनोद रावतच्या धमकीतली हवा निघून गेली नव्हती, उलट ती आणखीन टाईट झाली होती. फक्त त्याला आपला पवित्रा बदलावा लागणार होता. पहिल्यांदा तो आमचे संबंध चंद्रासाहेबांना सांगायची धमकी देत होता, पण आता तीच गोष्ट अख्ख्या जगाला सांगायची धमकी द्यायला लागला. म्हणजे चंद्रासाहेबांचा खून माझ्या आणि प्रकाशमध्ये असलेल्या प्रेमसंबंधांमुळे झाला आहे असं आपण जगाला सांगू असं तो म्हणायला लागला होता. विक्रमसाहेब, तुम्हीच विचार करा. असं काही तो सांगत सुटला असता तर चंद्रासाहेबांच्या खुनाचा संशय माझ्यावर किंवा प्रकाशवर घेतला जाऊ शकत होता. विनोद रावतच्या धमकीला तुम्ही जर एवढ्या घाबरत होता तर यापूर्वी जसे तुम्ही त्याला पैसे देत होतात तसेच पुढेही देऊ शकत होतात. माझंही तेच मत होतं, पण प्रकाश ते मान्य करायला तयार नाही. विनोद रावत आयुष्यभर एखाद्या जळवेसारखा आपल्याला चिकटून राहावा ही गोष्ट त्याला मान्यच नव्हती. शिवाय प्रकाशचं म्हणणं असं होतं की एका ब्लॅकमेलरच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुणीही संपादक दिनेश चंद्रासारख्या बड्या माणसाच्या पत्नीचे पुन्हा परपुरुषाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाची बातमी आपल्या वर्तमानपत्रात छापायला तयारच होणार नाही.
म्हणजे ही सगळी हकीकत वर्तमानपत्रात छापायची धमकी दिली त्यांनी? हो. ही बातमी आनंदानं आपल्या पेपरात छापायला तयार होईल अशा एका माणसाला आपण ओळखतो असंही तो म्हणाला. त्या माणसाचं त्याने नाव सांगितलं? सांगितलं की. काय नाव सांगितलं? विक्रम राजे. नॉनसेन्स. केवळ त्याच्या सांगण्यावरनं अशी एखादी बातमी न्यू इंडिया टाइम्समध्ये छापली जाईल असं त्याला वाटलंच कसं? नाही, ते मला माहीत नाही, पण तो म्हणाला एवढं मात्र खरं. काही क्षण मी विचार करत राहिलो. पुन्हा एक नवीन प्रश्न मी तिला विचारला. आत्तापर्यंत विनोद रावतने तुमच्याकडनं किती पैसे काढले? जवळजवळ 50,000 रुपये. एकदा 20 आणि 2 वेळा 15,000. हे पैसे तुम्ही स्वतः त्याला दिलेत? नाही, मी प्रकाशकडे देत असे आणि प्रकाश त्याला देत असे. मला त्या माणसाशी डायरेक्ट संबंध ठेवायची इच्छाच नव्हती. पण तुमच्या दृष्टीनं बघता 50,000 ही काय फार मोठी रक्कम नाही आहे. अहो, पण ही नुकती कुठे सुरुवात होती. यापुढे दरमहा 10,000 रुपयाची त्याने डिमांड केली. दरमहा एवढी मोठी रक्कम तुम्ही त्याला देऊ शकणार होतात? म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ चंद्रासाहेबांकडून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून न राहता तुमचा स्वतःचा असा इन्कमचा काही सोर्स आहे? माझ्या पर्सनल अकाउंटला माझे स्वतःचे असे 50 लाख रुपये, शिवाय वेगवेगळ्या धंद्यात मी जी काही गुंतवणूक केली आहे त्यातनं मला दरमहा 20-25 हजार मिळतात. चंद्रासाहेब मला दरमहा जे काही पैसे द्यायचे ते वेगळे. आय सी. तशी तुमची ही समस्या आता काही समस्या राहिलेली नाही. विनोद रावत मेल्यामुळे आपोआप या ब्लॅकमेलच्या कचाट्यातून तुमची सुटका झाली आहे. पण विनोद रावत मेला असला तरी आपल्या मागे एक फार मोठं प्रश्नचिन्ह सोडून गेला आहे तो. कुठलं? हेच ना, त्याला आपल्या गाडीखाली चिरडलं कोणी. कुणी का चिरडे ना, मला काय त्याचं? हे काम जर प्रकाश सावंतचं असेल तर तरीही तुम्ही हेच म्हणाल, मला काय त्याचं? मी तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हणालो, प्रकाश असं काही करणार नाही. तुम्हाला काय माहिती? कदाचित तुम्हाला त्या ब्लॅकमेलरच्या तावडीतून सोडवण्यासाठी हाच एक मार्ग त्याने निवडला असेल. पण ज्यावेळी ही घटना घडल्याचं तुम्ही सांगता त्यावेळी तो किनारामध्ये होता, तुमच्या डोळ्यांसमोर होता. ती क्षणभर अडखळली, मग दृढ स्वरात म्हणाली, हो. तर मग दुसऱ्या कोणाच्या तरी करवी त्याने विनोद रावतचा खून केला असण्याची शक्यता आहे. प्रकाश सावंत ज्या सदानंद शेट्टीच्या हाताखाली काम करतो तो मुंबईतला एक नावाजलेला गुंड आहे. त्याच्या अंडर अनेक बदमाश काम करतात. त्यातल्या एखाद्याला या कामासाठी तयार करणं प्रकाश सावंतला फारसं अवघड नव्हतं. नाही हो, प्रकाशनं असं नाही काही केलं. आणि असं काही त्यांनी केलं असताना तर निदान मला तरी त्यांनी नक्की सांगितलं असतं. प्रकाश कधीच माझ्यापासून काहीच लपवून ठेवत नाही. सांगण्यात फरक असतो मॅडम. कोणती गोष्ट सांगायची, कोणती सांगायची नाही हे प्रकाश सावंतला चांगलं समजतं. गोष्ट कोणती असो, मला ती सांगितल्याशिवाय त्याला चैन नाही पडत. ओके, आता मला एक सांगा, चंद्रासाहेबांवर तुमचं प्रेम नव्हतं हे उघड आहे. तसं नसतं तर तुम्ही प्रकाश सावंतशी संबंध ठेवलेच नसते. अर्थात त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की चंद्रासाहेबांबद्दल तुम्हाला काही प्रेम, जवळकीची भावना वाटत नाही तर मग त्यांचा खून झाला काय किंवा त्यांनी आत्महत्या केली काय, तुम्हाला काय फरक पडतो आहे? काहीच फरक पडत नाही. पण हा न्यायालयाचा प्रश्न आहे. त्यांचा जर खून झाला असेल तर अपराध्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. यापेक्षा दुसरं कुठलं कारण नाही हो. चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली आहे हे जर सिद्ध झालं तर त्यांच्या विम्याची 25 लाखाची रक्कम तुम्हाला मिळणार नाही याची कल्पना असल्यामुळे तुम्ही चंद्रासाहेबांचा खून झाल्याचं सिद्ध करू बघत नाही ना. ही विम्याची गोष्ट तुम्हाला कशी कळली? मॅडम, अशा गोष्टी लपून नाही राहत. मग नाही, हे कारण तर अजिबात नाही. तुम्हीच विचार करा की चंद्रासाहेबांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी त्यांची पत्नी या नात्यानं मला मिळणार आहे. अशा वेळी 25 लाखांनी मला काय फरक पडतो? ते मिळाले काय, नाही मिळाले काय, माझ्या दृष्टीनं सारखंच आहे. मिसेस चंद्रा, या 4-5 दिवसांच्या तपासाच्या दरम्यान अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत की त्यावरून वाटतं आहे तुमचा अंदाज बरोबर आहे. चंद्रासाहेबांचा खूनच झाला असावा असं मला वाटतं आहे. मग माझं आणि पाटलांचं झालेलं सगळं संभाषण मी तिला सांगितलं. चंद्रासाहेबांच्या डेडबॉडीचा पोस्टमॉर्टेम करण्याचा पाटलांनी दिलेला आदेश मी तिला सांगून टाकला. वेल डन मिस्टर विक्रम, तुम्ही तर खरोखर कमाल केलीत. थांबा, एवढ्यात माझं अभिनंदन करू नका, कारण ही केस अजून संपलेली नाही.
चंद्रसाहेबांचा खुनी कोण हे शोधून काढणं अजून बाकी आहे आणि हा तपास तुमच्या दृष्टीनं मोठा त्रासदायक सिद्ध होऊ शकतो मिसेस चंद्रा. म्हणजे तुमच्याही आणि प्रकाश सावंतच्या दृष्टीनंही. ती गप्पच राहिली. मिसेस चंद्रा निदान याबाबतीत तरी विनोद रावत काही चुकीचं बोलला नव्हता. पहिल्यांदा चंद्रासाहेबांचा खून झाला ही गोष्ट जाहीर होणं आणि मग प्रकाश सावंतशी असलेले तुमचे संबंध उघड होणं फार मोठी खळबळ माजवू शकतं. मला सांगा, खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होतात? हॉटेल किनारामध्ये होते प्रकाशबरोबर. बंगल्यावर परतेपर्यंत तुम्ही किनारातच होता? तिने होकारार्थी मान डोलावली. प्रकाश सावंत बरोबर? नाही हो. त्या रात्री कॅसिनोत जरा जास्तच गर्दी झाल्यामुळे प्रकाश तिथे देखरेख ठेवण्यात गढून गेला होता. रणजित जुगाराची आवड असलेल्या लोकांची एक मोठी पार्टी घेऊन आला होता. प्रकाश कामात गुंतल्यामुळे मला तिथे थांबून बोर व्हायचं नव्हतं म्हणून मी तिथून बाहेर पडले. बाहेरून तुम्ही पुन्हा तिथेच परतला? हो. मी जाईपर्यंत प्रकाश मोकळा झाला होता. मी आणखीन अर्धा पाऊण तास त्याच्याबरोबर गप्पा मारल्या आणि मग बंगल्यावर आले. किती वेळ तुम्ही किनाराच्या बाहेर राहिला होतात? साधारण 9-9:30च्या सुमाराला मी तिथनं बाहेर पडले आणि 12:30च्या सुमाराला परतले. मग एवढे 3-3.5 तास तुम्ही कुठे होतात? पिक्चरला, मराठा मंदिरमध्ये. पण या सगळ्यामुळे काय फरक पडतो? फार मोठा फरक पडतो मॅडम. चंद्रसाहेबांचा खून साधारण 10:30-11:45च्या सुमाराला झाला होता आणि बॉम्बे सेंट्रलपासून मलबार हिलपर्यंतचं अंतर फार तर फार अर्ध्या तासाचं आहे. पण खून झाला त्यावेळी मी सिनेमा हॉलमध्ये होते ना. कशावरनं त्याचा काही पुरावा आहे? सिनेमाचं अर्धं तिकीट कदाचित अजूनही असेल माझ्या पर्समध्ये. हा काही सॉलिड पुरावा म्हणता येणार नाही हो. कदाचित तिकीट घेऊन तुम्ही हॉलमध्ये शिरला असाल आणि नंतर 5-10 मिनिटांनी पुन्हा बाहेर पडला असाल किंवा सिनेमाला कोणीतरी दुसराच गेला असेल आणि तिकिटाचा अर्धा भाग त्यांनी नंतर तुमच्याकडे दिला असेल. मी सिनेमाची स्टोरी सांगू शकते, काही फायदा नाही हो. मराठा मंदिरला आत्ता जो पिक्चर चालू आहे तो तिथे रिलीज होऊन 4 आठवडे झालेत. हा पिक्चर तुम्ही अगोदर पाहिला नसेल कशावरनं? अहो पण थिएटरमध्ये मला बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल की. तुमच्या ओळखीचं कोणी तुम्हाला तिथे भेटलं का? नाही. मग ज्या अनोळखी लोकांनी तुम्हाला पाहिलं असेल ते तुमचा चेहरा लक्षात कशासाठी ठेवतील? आणि अशा लोकांना तुम्ही मुंबईसारख्या शहरात कुठे शोधणार? तुम्ही मला घाबरवून सोडताय. पोलीस तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारतील. आणि जेव्हा तुम्ही चंद्रासाहेबांचा खुनी शोधून काढायचं काम माझ्यावर सोपवलं होतं त्यावेळी कदाचित चंद्रासाहेबांचा खुनाचा संशय आपल्यावर घेतला जाऊ शकतो याचा तुम्ही विचार केलेला नव्हता. विचार करणं लांब राहिलो, मला स्वप्नातसुद्धा ही गोष्ट सुचली नव्हती. आता तुम्ही काय करणार? मी काय करणार? मी तुम्हाला फक्त विनंती करू शकते की चंद्रासाहेबांच्या खुनाशी माझा काही संबंध नाही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि खऱ्या खुन्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. क्षणभर थांबून मी पुन्हा तिला विचारलं, रणजित अजूनही तुमच्या बंगल्यात राहतो? नाही, काल सकाळी त्यांनी बंगला सोडला. सध्या ताडदेवला अशोका हॉटेलमध्ये राहायला गेला आहे तो. भेटायचं असेल तर निरोप देऊ? नाही नको, गरज वाटली तर मीच भेटीन त्याला. मी निघते आता. थोड्या वेळानं उठून उभी राहा, सुचित्रा म्हणाली. मी मान डोलवली. सुचित्रा निघून गेल्यावर मी तसाच सोफ्यावर आडवा झालो. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित चरित्र ही कादंबरी. आज तुम्ही ऐकलात भाग 8. या कादंबरीचा 9वा भाग दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार.